कसं सांगू आता? काऊन मी बँकेत गेलो. हा बँकेत गेला मग इकडे माझी पोरगी पळाली. मले का वाटायचे यार, मले का माहित होतं पडणार होती म्हणून. मी ना आंबा गड्याला बकरा कबूलला होता. मा भाऊ मला कापते का तर माहित नाही. दिल्ला काऊन नाही? अबे पोरगी पराली म्हणते काय हलवा होय का? 35 वर्षाबाद मा भावाची ओपन फसली होती. फरक नाही फसू दिला तुला. कोणतं मळमळ गेलं रे माम्या देवाला. मला नव्हतं माहित बसा असं होईल म्हणून. एक काम कर, हा आता त्या चक्रीवादळकडे चाल. चक्रीवादळ पाय कसं सुटते आता. कोणतं? पाहतो तू आता. तू चाल माझ्यासोबत आता. चाल तू समोर होय आता. शुभ्या एक गोष्ट सांगू. एक आता टाइम झाला की संध्या माय बायको होणारी. संध्या 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 पोराली. खात्यात टाटावून उठवला मध्ये. समजून घे. पोरगी कोणा पाय पराली. कोणा पाय याले विचारला का विचार लागतो. याले तुला बैठकीत विचारलं तर त्या पोरीचा काय टिंगटांग आहे का मामई नात्याने विचारलं होतं तुला काहून नाही म्हणला. का सांगू आता भाषा होत मी नाही तर म्हणलं होतं. एक काम करा ह्या मामाले घेऊन तू आता एक काम कर. ज्याच्या घरी जे पराली कोणाच्या घरी पराली पोरगी तुला माहित आहे कोणासोबत प्रेम होतं तिचं मला. हा भुबीजवाड्यामध्ये जाय त्या महेशच्या घरी पळाली. शाबाश. आताच पता लागला त्याची जास्ती सुंदर चाल. त्याची घाण माकड बोलून देतो. चाल बरं तू आता. चला बाय मांग भाई तू महेश. पापा मामाजी इकडे कसे का. ऍक्टिंग तर मस्त करतेस ना. काऊन कायची ऍक्टिंग केली. भाषा भाई ह्या जो बरं मी तुम्हाला मी तुम्हाला ओळखलं नाही. मी तुम्हाला ओळखलं नाही. लोकांची पोरगी पळून पाहिले कसा ओळखून राहिला. लोकांची पोरगी पळून ना आणि माझं प्रेम होतं तिच्यावर 6 वर्षापासून. अबे तुझं प्रेम होतं तर मा भावाचं लग्न होतं आजचं. मला काही घेण देण नाही तुमच्या भावाशी. काऊन म्हणजे तू माझं प्रेम होतं 6 वर्षापासून. असंच जाऊ देऊ का तेल लावत. हालतीवर नाही जायचं कधी. तू पाहिले जसा दिसते का नाही तसा आहे नाही. तुला का केलं कोर्ट मॅरेज केलं का. बाबासाहेबांना कायदा दिलाय त्या कायद्यानुसार मी कोर्टातून लग्न केलं. शाबाश. आणि तुम्ही माझ्या अंगावर धावून आले. शाबाश. मला मारहाण केली. मी एक फोन लावला सर्व अंदर. शाबाश. अंदर नाही जात. टेन्शन नको घेऊ. तू त्या गुन्हा नाही आहे. जे पोरगी तुला पळून आणली त्या पोरीला आवाज दे. ठीक आहे. ए संध्या का हो काय झालं. अगं कोणीतरी आलाय बोलून घे तू. कोण आले कोणाला आता इकडं पाय बेल बन बेल बन. आपले पाळणं जशी लागली पेन माझ्यावर. थांब रे इकडे. 35 वर्षानंतर मा भावाचं लग्न जुळलं होतं. तू यासारख्या पोरी पहा बांधून प्रबोधनाची गोष्ट आहे. एखादी वेळा विचार कर. कमीत कमी तू पळून लग्न केलं कोर्ट मॅरेज केलं. हो ना दादा. केलं का. हो. शाबास. बाई तुले 1.5 किलोची असतानी ज्या मायनं तुले पोटामध्ये वागवली मा 20 वर्षाच्या बापानं वकर हकलू हकलू हकलू
हळूहळू तुले पोचलं शिकवलं, ज्या हातावर तर तुले खेळवलं, त्या बापाची तुले 1 वर्षी आठवण नाही, 1 मिनिट आठवण नाही. त्या बापाले सोडलं, त्या माईले सोडलं आणि दुसऱ्या पोरासंग पराली तर पराली. आणि तू काय सांगते? त्या बाप बिचारा गावामध्ये म्हणा माय पोरगी पराली, ती माय म्हणा माय पोरगी पराली, त्या भाऊ म्हणून माय बहीण पराली, कोणाला नवरा म्हणून माय बायको पराली. तुझ्यासारख्या पोरी माय बापावरती कलंक लावते बाई. तुम्ही कोर्ट मॅरेज करा, कराले म्हणाय नाहीये, कराले म्हणाय नाहीये. हे कोणती पद्धत होय तुमची? माय बिचारी काय म्हणते गावामध्ये माय पोरगी पराली, बाप बिचारा खाली मान टाकून राहते चौकामध्ये, माय पोरगी लग्नाच्या मंडपातून पराली. बाई लग्न करा, कोर्ट मॅरेज करा म्हणाय नाहीये. मग कायले तुम्ही कुकुलावणी होऊ देता? काहून तुम्ही साक्षगत होऊ देता? आणि काहून लग्नापर्यंत गोष्ट जाऊ देता? तिथपर्यंत गोष्ट नको जाऊ द्या, काही गरज नाहीये. असं तर असे कृत्य पहिले करा ना बाई. हर जगह पड़ा दुख जिंदगी में, कभी कभी बेवजह मुस्कुराना भी चाहिए. अपनों को तो सभी दुख बताते, कभी कभी दुख गैरों को भी बताना चाहिए. नहीं आता किसी को हंसाना तो किसी को रुलाना नहीं चाहिए. और महबूब से तो सभी मोहब्बत करते, वो मोहब्बत अपने माँ बाप से जताना चाहिए, माँ बाप से जताना चाहिए. मायबाप सर्व आहे बाई, केलं त्यासाठी काही हरकत नाही, पण त्या बापाची गरिमा जाण, त्या मायची गरिमा जाण. तो बाप बिचारा ढसा ढसा लढते, माय पोरगी पराली, माई पोरगी पराली. तुले आई थोडीशी जाणीव? दादा मला त्यावेळेस काही सुचलं नाही. मी कोणाची विचार नाही केले, भावाची नाही, बाबाची नाही, कोणाची विचार नाही केले, फक्त आपल्या मनाने पडून गेले. तुला विचार केला कॉलेज सुटल्यावर मला इथं म्हणशील का? तो विचार केला नाही जी दादा, असं नाही करायचं पाहिजे. आणि म्हणून मी काय म्हणतो, तुला लक्ष ठेव मा. पराली केलं, तुला पावलं, पण आजपासून जर तुझ्याकडे एखादी पोरगी आली तर तिला काय सांगशील? तू लढते काय ना दादा. आता माझ्याकडे कोणती एक मुलगी आली, तिने जर मला असं विचारलं, मी तिला हेच म्हणेल, बाई जशी चुकी मी ना केली तशी चुकी तू नको करू बाई. आपल्या माय बापाला एक शब्द सांग म्हणा का, बाबा माझं फलाना फलाना प्रेम आहे, हो. तुम्ही लग्न नको जोडा, अशी बदनामी नाही झाली पाहिजे. आणि म्हणून मी काय म्हणतो जर लक्ष सुद्धा ठेवतो पाहिजे. माझा राऊंड समाप्त झाला. प्रतिस्पर्धी शैनी संजय सुखदेवे कार्यक्रमाला सुंदर सुरुवात करतील. चल ग, कुठं जायचं ग? शूरपला खा घरी जायचं आता. घरी जायचं का? हो चाल ना मग. चाल मग. त्या भाऊ कुठे गेला व रावण? कुठे गेला तर माहित नाही बाई तो. हाय ना? हो चल मग जायचं लवकर घरी. चाल.
येथील खडगमतीचे ठेकेदार संपूर्ण पंच कमिटी यांच्याकडून या विचारावरती 100 रुपये भेट आलेली आहे. सन्मान्य आमचे ठाकरे बंधू संपूर्ण त्यांची कमिटी त्यांना मनापासून आभार मानतो. मुक्काम गडेगाव येथील ठेकेदार यांची पंच कमिटी 100 रुपये भेट आलेली आहे. पार्टी आभारी, धन्यवाद. वा वा